नमस्कार मंडळी, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या चॅनलचं नाव निशा अँड मम्मी रेसिपी. बरेच दिवस झाले तुम्ही माझ्या अशी रेसिपी असा शब्द ऐकलाच नव्हता. तर मी बघा माझं ऑपरेशन झालेलं, माझं ऑपरेशनला आता शनिवारी 15 दिवस झाले आणि 15 म्हणजे 17 दिवस झाले आता. तर म्हटलं थोडंसं उठा, मुलींना काहीतरी दाखवावं, तर थोडं बरं वाटतंय. म्हटलं थोडंसं घरातल्या घरामध्ये थोडं मी फक्त सांगेल त्याप्रमाणे निशा करत जाईल, म्हणून म्हटलं थोडंसं तरी आपण दाखवायला पाहिजे. याच्या आधी तिने तिच्या काय ते ननंदबाईकडे गेली होती, सगळं वगैरे सांगितलं. तर माझी तब्येत थोडी आता हे झाली, लूज झाली, मी अशी विटनेस करण्यासारखं झालेलं मला. कारण सलाईन लावून लावून ना माझे हात असे काळे झालेले, असं थोडंसं जरी धक्का लागला त्या स्किनला ना तरी फार मला त्रास होतो. हो, तर मी झोपूनच आहे आता. माझे जे ऑपरेशन झाले त्यात एक नळी टाकलेली आहे आणि ती 3 आठवड्यानंतर काढायची, म्हणजे जवळजवळ ती 1 ते 2 तारखेला काढायची. तोपर्यंत मी आराम करणार आहे. त्याच्यानंतर 2-3 दिवस अजून आराम करेल, मग आपल्या रोजच्या रुटीनप्रमाणे कामावरती जाईल. घरी बसून पण काय करणार, खर्च भागायचं राहतो. तर त्याच्यामुळं मी अजून 8-10 दिवस घरी राहील आणि मग नंतर कामावर जाईल. ते तुम्हाला दाखवेलच. आणि पावसाळ्याची तर किती हाल होता तुम्हाला माहितीच आहे. आता मी जास्त काही काम करत नाही. कामाला 2 मुलं मी ठेवली तिथं, कारण उचलायचं नाही मला स्टोनमुळं. स्टोनचं माझं ऑपरेशन झालेलं. कधी कधी कमेंट करतात कसलं ऑपरेशन झालं काकूचं, कसलं झालं, तर माझं किडनी स्टोनचं झालेलं आहे. ते 2 वर्षापासून माझं पोट दुखत होतं, पण ते किडनीच्या पाठीमागं असल्यामुळे त्याचं निधन झालं नाही. 2-3 वेळेस सोनोग्राफी काढली, तिच्यात दिसलं नाही. शेवटी CT स्कॅन केलं कमरेचं, त्यावेळेस तो खडा दिसला, 9.5 mm होता. तर डॉक्टर म्हणे तुम्हाला ऑपरेशनच करावं लागेल, सलाईन वगैरे पडणार नाही. तर मग मी वेळेस निर्णय घेतला आणि मला दवाखान्यामध्ये 12 दिवस का ठेवलं, कारण मी आधी ॲडमिट झाली. मग त्यांनी ट्रीटमेंट घेतली, मग CT स्कॅन केलं, 2 दिवस तिच्यात गेले. तर ते म्हणजे तुम्हाला रक्त पातळ होण्याच्या गोळ्या चालू आहेत, त्याच्यामुळे त्या 5 दिवस बंद कराव्या लागतील, नंतर तुमचं ऑपरेशन होईल. मग परत मला ते 5 दिवस म्हणजे असे ते 7 दिवस माझे त्यातच गेले. मग त्या गोळ्या बंद झाल्या तर माझं ऑपरेशन झालं. 20 मिनिटच लागले माझ्या ऑपरेशनला, दोघींनी माझं ऑपरेशन केलं. त्रास थोडा झाला, पण कुठलंही ऑपरेशन म्हटल्यानंतर त्रास होतोच. त्याच्यामुळे आता सहन करावंच लागणार आहे. काही ओझनी का तुम्हाला दे का मुलीला दे का कोणाला दे, तर त्याच्यामुळे आपलं दुःख आपल्याला सहन करावं लागेल. सांगण्याचं एवढंच तात्पर्य आहे का माझं थोडं आता तब्येत नरम गरम राहते. कधी कधी माझे व्हिडिओ लेट आले तर सहन करत जा. तसं मी आता निशाला सांगितलं का तू टाइम टू टाइमच टाकायचे, कारण टाइमच महत्वाचा असतो. कधी कधी लेट पण आमच्याकडे सारखा पाऊस चालू आहे 8-10 दिवसापासून, काही उमजत नाही. इतकी घाण, इतका पाऊस, इतकं पूर आम्हाला नाशिकला आलेला. तर बघा तुम्ही म्हणजे साक्षात मम्मीलाच बघा का किती ती उत्साही, ते एवढं ऑपरेशन झालं तरी एकदम मस्त हसत मुकत खेळत पाहिल्यासारखी दिसतीये. तर सगळेच बोलत होते का कमेंटमध्ये मम्मी जेव्हा याल ना तर तेव्हा छान अशी मम्मीला बरं वाटेल तर रेसिपी दाखवायला लाव, तर आराम करायला लाव. तर असं तर ठीक आहे. चला मग आता मम्मी काय करणार आहे तू? तर मी आज तुम्हाला आषाढ महिना लागलेला आहे, तर काहीतरी गोड रेसिपी करावं. त्याच्याकरता मी आता कापण्या तुम्हाला करून दाखवणार आहे. दुपारच्या वेळेला खायला पण छान लागतं. आपण 4 वाजता चहा वगैरे बरोबर खाऊ शकतो. कधी मी मार्केटमधनं आली तरी 2-3 खाल्ले तरी पोट भरतं. आणि गुळ म्हणजे हा केमिकलच असतं, पण गुळाचे चांगले वाटतं. आणि मी जास्त गोड नाही करणार आहे, फिकटच करणार. माझ्या साईला पण फार आवडतात त्या. तर खूप छान मी तुम्हाला दाखवते त्या कापल्या. त्याच्यासाठी लागणारं साहित्य पण मी तुम्हाला दाखवते. चला मग लागणारं साहित्य दाखवते. चला. तर मी जास्त पीठ का घेतलं का, रिकाम्या वेळेमध्ये खायला पण बऱ्या वाटतात. आणि आमच्या आता मला सारखे बघायला येत राहतात ना, तर मग काहीतरी पोळी न करता मग थोडंसं 2-4 प्लेटमध्ये दिल्या तरी समोरच्या व्यक्तीला बरं वाटतं. तर मी हे पातेलं म्हणजे थोडंसं कमी आहे पातेल्याला, तर तेवढं मी पीठ घेतलंय गव्हाचं. आणि डाळीचं पीठ अर्धी वाटी घेतलंय. त्याच्यासाठी लागणारा गुळ हा किसून घेतलाय. याचं आपल्याला पाणी बनवायचंय, गरम करून उकळून घ्यायचं, मग गार करायचंय. ते गाळून घ्यायचं. काही कचरा वगैरे काही असला बेल्यांमध्ये राहतोच कधी कधी खडे कचरा वगैरे ते. आणि त्याच्यासाठी लावण्यासाठी आपल्याला खसखस घेतली आहे. थोडंसं चिमटभर मीठ टाकायचं मळताना. आणि आपली ही सुंठ पुढे, कारण सुंठेने ना खूप छान येतं, पचन वगैरे होतं आणि ऍसिडिटी वगैरे होत नाही. त्याच्यासाठी मी हे सुंठाची पावडर टाकलेली. तर आता हे बघा बडीशोप पण टाकली. बडीशोप मी आता ती पण टाकायची आहे, थोडीशी मी कुठून बारीक केली. हो, ती पण टाकली, कुठून ठेवली. आता त्याच्याकरता काय करते, आता हे पीठ टाकल्यानंतर हा गुळ आम्ही उकळायला टाकते. निशाला सांगते मी उकळण्यासाठी टाकायला. त्याच्यात टाकून दे. किती लागणार आहे तो? हा घेऊ ना आपण. काही गोड राहिलं बी ना थोडंसं पाणी, तर मी गुलगुले करल त्याचे संध्याकाळी गरम गरम खायला. ओके.
तर मस्त गुलगुले. तर आज मम्मी बनवणार आहे मस्त गव्हाच्या कापण्या आणि मम्मीच्या पद्धतीने. मला माहिती बऱ्याच जणांना येतात. आषाढ महिना आहे ना, आषाढ महिन्यामध्ये हे करतात. पहिले आता आम्ही केल्यानंतर एक वाटीभर आमच्या हनुमानच्या मंदिरामध्ये देवासाठी पहिले नैवेद्य दाखवू आणि मगच त्या खायला सुरुवात करू. साईला पण खूप आवडतं. हो, त्याला खूप असं चटरपटर लागतं खायला. तर बघा हा गुळ आहे आपला, गॅस पेटवायला आहे आणि त्यात आपल्याला हे 2 कप पाणी टाकायचे. ओके. 1 आणि 2. तर हे सारखं हलवत राहून पातळ करायचं आपल्याला, नंतर गाळून घ्यायचं आणि या पाण्यातच आपल्याला ते गव्हाचं पीठ मळायचं आहे. ओके. तर बघा इथे छान आपला गुळाचा पाक होतोय. मीच करते, तर मला माहिती कमेंट अशा करू नका का मम्मीला काम करा वगैरे सांगितलं. मम्मी मला सांगते तसं मी करते. तर मम्मीला खूप उत्साह आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे बघताय तुम्ही. तर नाही दाखवायचं म्हणायचं, आज आपल्याला दाखवायचं. आजपासून आपण रेग्युलर जे आहे आपलं दाखवत जाऊ. तर हे बघा मी फक्त मम्मीनी 2 कप ते आहे ते टाकून दिले. तर हे बघा किती मोठा असा पाक झाला छान. थोडासा विरघळायचा राहिला आता गूळ. या साईडला मी तेल ठेवलेलं आहे, काही मोहन करून आपल्याला टाकायचं आहे. बऱ्यापैकी झालंय. तर बघा हे मी एक पातेल्याला थोडंसं कमी गव्हाचं पीठ घेतलेलं, जास्त याच्याकरता घेतलं तर दुपारी पण खाऊ शकतो. आणि हे अर्धे वाटी आपण डाळीचं पीठ घेतलेलं आहे. मीच मळणार आहे, मम्मी मिक्स करून देते मला. बडीशोप टाकलेली आहे अशी मस्त पैकी. याने दाताखाली आल्याने इतकी सुंदर लागते खाताना, खूप छान सुंदर. सुंठ पावडरनी म्हणजे ॲसिडिटी वगैरे होत नाही. मी घरी आणूनच ठेवते सुंठ पावडर, वेलची पावडर. ती आपली सुंठ पावडर टाकली मी. थोडं मीठ टाकावं लागतं कारण नाही तर पांचट लागतं त्यात. थोडंसं टाकते मीठ चवीनुसार आपलं. आणि जी खसखस आहे ती खसखस जेव्हा लावायची ना तेव्हा मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्याला आता मोहन करून टाकायचे लागते, त्याच्यामुळे डाळीचं पीठ टाकावं लागतं त्यात. ओके. ते फक्त इकडे आण. हां ओके. तर कडकडीत असं मस्त मोहन झालेलं आहे आपल्या इकडे. बघ गरम आहे. आणि आपल्याला ते सैलने मळायचे, थोडंसं कडक मळायचं आहे. आणि गव्हाच्या कापण्या ह्या असं थोड्याशा कडक असतात. तर आपण यात तेलाचं जे मोहन टाकलं ना ते एकदम मस्तपैकी मी हाताने एकदम प्लेन करून घेतलं, कारण त्याला गिठोळे असतात त्याच्यामुळे ते गरम होतं. त्याच्यामुळे मी सगळं मोकळं करून घेतलं. आणि आता जे आपण गुळाचं पाकासारखं पाणी जे बनवलंय त्या पाण्याने आता हे कडक मस्त मळून घ्यायचं. आपण जसं अनारशाचं पीठ मळतो ना त्याप्रमाणे, कारण जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. आता हे काम निशा करणार, कारण माझ्या हाताला त्रास आहे त्याच्यामुळे निशा हे मळून दाखवणार आहे तुम्हाला. तर हे घे तू आता. हे बघा छान मी असं पीठ मळून घेतलेलं आहे. थोडं कडकच होतं. आता तुम्हाला माहिती आहे गूळ टाकला का थोडंसं कडकच होतं कणिक. तर हे बघा छान असं मळून झालंय. तर आपल्याला तर आपल्याला हे साईडला ठेवायचं आहे. तोपर्यंत तेल पण गरम होतंय. तर 10-15 मिनिटं आपण असंच ठेवू, म्हणजे चांगलं जरा मऊ होईल. अनारशीसारखंच मळावं लागतं ते. आता मम्मी बसली आहे, मी मळून घेतलं. तर आता बघा मी हा एक गोळा घेतला आपल्या पोळीसारखा आणि तो लाटलाय. तर एवढी जाडी कोणी पातळ करतं याच्यापेक्षा कोणी जाड करतं. तर मी पूर्ण लाटून घेतलेली. आता आपल्याला याच्यावर खसखस टाकायची आणि तिच्यावर आपल्याला लाटणं फिरवायचं. कोणी तीळ पण टाकतं, खसखस पण टाकतं. बघा किती मस्त पैकी आता ही काही वरतून पण टाकायची आपल्याला इकडनं.
तर मम्मी तुम्हाला 1-2 करून दाखवेल, मग नंतर मिक्स करेल. तिकडे तेल तळायला ठेवले. पण लागतं ना लगेच. तर आता आपली ही लाटून झाली. हे पीठ मी झाकून ठेवलेले कारण ना कडक नको व्हायला नाही का. तर एवढी जाडसर केली तरी चालेल. पैकी दोन्ही बाजूने आपल्याला खसखस लागलेली. मी आता एका प्लेटमध्ये काढते या आणि निशाकडे तळायला देते. कारण मी इकडे लाटेल तोपर्यंत ती तिकडे तळेल. तेल पण गरम झालं आहे. तुम्ही बघा इकडे मी आहे, इकडे तेल ठेवलेलं आहे. आता मी तळायला घेते. आता तेल झालंय गरम. आता मी घेते बघा इकडे तळायला. हे बघा, हे आहे आपल्या गव्हाच्या कापण्या रेडी. आणि तेल झालं एकदम मस्त असं छान गरम झालेलं आहे. आणि गॅस का जास्त जोरात पण नको करू म्हणजे त्या हो. हे होणार. तर ही त्या दिवशी मी जाळी आणली होती छान तळायलाच वगैरे. या आज आता कामात आली. काय नाही, आपलं रेसिपी पण चालू राहते ना, मग आणूनच घेतली. लागत राहते. आपल्याकडे आहे पण जास्त मोठी ती. आणि इझी पण पडते. त्याच्यात खूप छान असं तळल्या जातं. तेल पण चांगलं नितरतं. तर आता मी काढून घेते. बऱ्यापैकी छान अशा लालसर झाल्या थोड्या. तर थोडीशी खसखस खाली निघतेच, तर एवढं काही टेन्शन नाही. थोडंफार आता ती बारीक आहे, एकदम हलकी फुलकी राहते, थोडी खसखस निघून जाते. काढून घेते थोडे तेल व्यवस्थित मोकळे. तर बघा मम्मीने किती छान असा आकार केला, तो दाखवतो तुम्ही तुम्हाला. बघा एकदम काजू कतरी सारखं आहे. बघा तेच वाटते तशी दिसते. बघा दिसायला किती सुंदर. आता मी तर हे बघा एवढे झालेले आहे. अजून इकडे तळणं आणि करणं चालूच आहे. खाली पेपर टाकलेला आहे सिल्वर. टिश्यू संपले माझे. किचनचा पेपर पण संपला. तर पहिले बारीक गॅसवरच तळायचं, कारण की मध्ये कच्चं राहतं, कारण की जाड आहे ना. छान असं दिसतं काजू कतरी. बघा आपल्या सगळ्या कापण्या एकदम रेडी झालेल्या आहे. तर आमच्या हनुमानजीचं मंदिर आहे, त्याच्यासाठी कापण्या आता पहिल्यांदा केलेल्या आषाढ महिन्यांमध्ये. तर त्याच्याकरता मी नैवेद्य दाखवते आमच्या मंदिरामध्ये. चला. तर लावलेलं इथं ठेवलं आहे. चला बघा पाऊस चालूच आहे भुरभुर. बाहेर ओलच असतं नाही का. आता कंटाळा आला पावसाचा. कार आहे तर आपण पाऊस पाहिजे मामा. ओके. तर किती सुंदर केले आम्ही. तुमच्या साईला फार आवडतात. आता रात्रीचं काय करतो तो कॅम्प्युटर बसला काही रिकामी होती करत राहतो लॅपटॉपवर, खातच राहतो. तर आता मी पण एक खाऊन बघते. घे मग टेस्ट. त्या कुरुम कुरुम होतीलच, पण विषय काय अजून थोड्या त्या गरम आहे. मी लगेच आणल्या. तर जशा गार होतील ना खारीसारख्या, पण जसं गार होईल ना तशा त्या कुरुम कुरुम लागतील. मला पण पुढे हे कामं आहे. मम्मीला म्हटलं आपण छान आता दाखवून देऊ. तर हे बघा खूप छान अशा झालेल्या आहे. तर अशा प्रकारे मी या कापण्या केलेल्या आहे गव्हाच्या आणि डाळीचं पीठ. तुम्ही माझे साहित्य सांगितलं त्याप्रमाणेच करा. जास्त करून ठेवायचे असेल जास्त करू शकता. आम्ही थोड्याच केल्या आहे, म्हणजे 2-4 दिवस पुरतील. बघा 8 दिवस तरी पुरतील अशा हिशोबाने मी केलं आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. पावसाळ्यामध्ये खायला खूप छान असतात आणि ह्या महिन्यामध्ये ह्या आवर्जून केल्या जातात. आणि याचं जे लागणारं साहित्य आहे ते आपल्या घरात अवेलेबल असतंच. पहिलेच गुळ असतो, पीठ असतं, बडीशोप असते, खसखस वगैरे हे सगळं प्रमाण आपल्या घरात असतं. थोडंसं पाणी मी उरलून ठेवलेलं त्यातलं. संध्याकाळी मला गुलगुले करायचे, त्याचे फार गुलगुले छान लागतात. त्याच्यासाठी मी थोडं अर्धी वाटी पीठ पाणी ठेवलेलं गोड. ते आमची संध्याकाळी बाई त्याला सांगितलं का ते 2-3 गुलगुले दे मला गरम करून. तर साधी सोपी अशी रेसिपी आपली गव्हाच्या पिठाच्या कापण्या केलेल्या आहे मम्मीने एकदम छान आणि उत्साहाने. तर आता परत मम्मी छान अशा रेसिपी तुम्हाला पुढे बघायला मिळेलच मम्मीच्या हाताच्या. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा,
शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. बाय बाय.